विश्वाचा डोलाला पेलणारं तिचं कर्तृत्व आहे. ती कधी सावली तर कधी रणरागिणी आहे. प्रत्येक घराला घरपण देणारी ती एक शक्ती आहे. मातृशक्तीला मी नमन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्त्री शक्ती म्हणजे माया, स्त्री म्हणजे प्रेरणा, स्त्री म्हणजे प्रेमाची छाया. तिच्या अस्तित्वामुळे रंग येतो आणि तिच्या सामर्थ्यामुळे समाज पुढे जातो. आज या मंगळ समयी सुरुवात करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी उपस्थित सर्व मान्यवर आणि आदरणीय अध्यक्ष, सन्माननीय परीक्षक आणि ज्यांच्या उत्साहाने हा परिसर उजळून निघाला आहे अशा माझ्या सर्व माता भगिनी यांना मी नमस्कार करतो आणि सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाला अधिकृत सुरुवात करण्यापूर्वी आजच्या सोहळ्याच्या शोभा वाढवणाऱ्या आपल्या परीक्षक यांचे आपण आधी परिचय करून घेऊया. आज आपल्याला लाभलेल्या परीक्षक ज्या इथे उपस्थित आहे त्या सौ वीणा पर्वतकर. सौ वीणाजी यांनी कथन नृत्याचे सादरीकरण भारतातील अनेक प्रतिष्ठित महोत्सवात केले आहे. गोव्याचा इतिहास सांगणाऱ्या प्रसिद्ध गोमंत दर्शन या चमूच्या त्या सदस्य आहेत. सध्या त्या घरून नृत्य आणि शैक्षणिक क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. मी आमच्या JCIच्या अध्यक्षा सौ सृष्टी लोटलीकर यांना विनंती करतो की त्यांनी सौ वीणा पर्वतकर यांना स्टेजवर घेऊन यावं. ज्यांच्या कल्पनेतून आणि खंबीर नेतृत्वाखाली हा सोहळा साकारला आहे अशा सौ सृष्टी लोटलीकर यांचा परिचय करून देताना मला अभिमान वाटतो. सृष्टीजी म्हापसा येथे SN पेस्ट मॅनेजमेंट या प्रतिष्ठानच्या मालक आहेत आणि तसेच त्या JCI पणजीच्या अध्यक्षा म्हणून अतिशय सक्षमपणे नेतृत्व करीत आहेत. त्याचप्रमाणे देवळाचे उपाध्यक्ष यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो. उपाध्यक्ष श्री शांताराम देव हळणकर. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यासाठी ज्यांच्या समन्वयामुळे हे आयोजन होतं आहे त्या सौ प्रमिला कौठणकर यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे मंदिराचे सर्व सभासद रामनाथ कर्मकर यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो. प्रत्येक कार्यक्रमाची ही सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो. दीपो ज्योतिर नमोस्तुते. मी साऱ्या अतिथींना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे.
असं म्हणजे निसर्ग वाढवणारं, निसर्गाला ऊब देणारं असं रोपटं देऊन आपण अतिथींचं स्वागत करूया. मी विनंती करतो की त्यांनी सौ पर्वतकर यांना रोपटं देऊन त्यांचं स्वागत करत आहे. शाय ही आमच्या प्रेसिडेंट सौ सृष्टी लोटलीकर यांना रोपटं देऊन त्यांचं स्वागत करत आहे. त्याचप्रमाणे सौ प्रमिला कौठणकर यांचंही रोपटं देऊन स्वागत होत आहे. मंदिराचे उपाध्यक्ष श्री शांताराम हळदणकर यांचंही रोपटं देऊन त्यांचं स्वागत करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या मंदिराचे सभासद रामनाथजी यांचंही आम्ही स्वागत करत आहोत. सर्व अतिथींनी कृपया आमच्या प्रेक्षक जे आहेत त्यांच्यामध्ये आसन ग्रहण करावं. नमस्कार. JCI पणजी हे इथे आजचा हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी इथे आलं आहे. मुळात JCI म्हणजे काय तर ज्युनियर्स क्लब ऑफ इंटरनॅशनल. यामध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत आपण कोणीही जॉईन होऊ शकता. सृष्टी लोटलीकर जी आहेत त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. JCI मध्ये आपल्याला सर्वांगीण विकास आपला कसा करावा हे इथे शिकवलं जातं. इथे इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग, मीही आज पहिल्यांदा इथे उभं राहून बोलतोय. हे इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग कसं करावं हेही इथे शिकवलं जातं. त्यामुळे जर कुणाला JCI मध्ये जॉईन व्हायचं आहे, आम्हाला येऊन JCI पणजीला येऊन जर आपल्याला जोडणी करायची असेल, म्हणजे तुम्हाला येऊन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही सृष्टी लोटलीकर किंवा सुदेशजी साळगावकर, प्रजलजी, इथे आपले JCI पणजीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. आता आपण कुकिंग कॉम्पिटिशन, भारतीय संस्कृतीत शुभ कार्याची सुरुवात जशी दीपप्रज्वलनाने होते तशीच जे आपलं किचन म्हणजे आपला स्वयंपाकगृह जे आहे ते तेवढंच अगदी म्हणजे जसं देवघर आपण सांभाळतो किंवा देवघरात जसं सोवळं पाळतो तसं आपल्या स्वयंपाकगृहामध्ये सोवळं पाळलं जातं. तर आता आपण याच स्वयंपाककृती जी आहे म्हणजे आपलं किचन कुकिंग कॉम्पिटिशन आहे, त्या कुकिंग कॉम्पिटिशनला, पाक कॉम्पिटिशनला आपण सुरुवात करत आहोत. मी आमच्या आजच्या चीफ गेस्ट प्रमुख अतिथी यांचं इथे स्वागत करतो. सौ सृष्टी लोटलीकर यांना विनंती करतो की सौ शर्मिला वालावलकर यांना मंचावर घेऊन यावं. सौ शर्मिला वालावलकर या व्यवसायाने एक शिक्षिका आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि घडवणे ही त्यांची आवड आहे. त्या वाव किड्स म्हणजे वंडर्स ऑफ आउटस्टँडिंग वुमन, वाव किड्स आपण ऐकलं असेल, तसंच हे वंडर्स ऑफ आउटस्टँडिंग वुमन्स म्हणजे तुम्हाला एक जरिया आहे. या आउटस्टँडिंग वुमन्स या संस्थेच्या त्या सचिव आहेत. ही संस्था महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि नैराश्याविरुद्ध गोव्यातील खेड्यापाड्यात जनजागृतीसाठी मोठे कार्य करते. तसेच त्या पिळगाव पंचायतीच्या सरपंच आहेत आणि त्या आपल्या पिळगाव गावात विकासाची कामे भरपूर वेगाने करत आहेत. तर मी सुदेश याला विनंती करतो की त्यांनी शाय हिला विनंती करतो की तिने सौ शर्मिला वालावलकर यांना रोपटं देऊन त्यांचं स्वागत करावं.
धन्यवाद शाय. थँक्यू शर्मिलाजी. आपण काही आपलं मनोगत काही बोलणार आहात का? मी शर्मिला वालावलकरजी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत इथे सांगावे. पोडियमा फाटल्यान रावले जाल्यार हांव दिसचें ना, कित्याक हायटीन मातशें कमी न्ही. आनी हांव सदांच म्हणटा, कोण म्हाका अशें मोटिवे बी म्हणटा न्ही, तर एक इंग्लिशीन म्हण आसा, गूड थिंग कम इन स्मॉल पॅकेजीस. सो सदांच म्हणटा बारीक वस्तू आसता पळय बऱ्यो रॅप करून येता. सो तातूंतली हांव एक वस्त जी बारीक आसा, पोडियम नासल्यारूय चलता, हिल्स नासल्यारूय चलता, खंयसरूय रावून उलयता. तशी प्रत्येक बायलां मदीं आमची एक क्वॉलिटी आसा. सो सरान सांगलें 5 मिनटां उलय. सगळ्यान पयलीं तुमकां महिला दिनाच्यो शुभेच्छा. 8 तारखेक जो इंटरनॅशनल वुमन्स डे जालो ताच्या बद्दल तुमकां खूब खूब शुभेच्छा. JCI पणजी. JCI पणजी म्हटलें की शर्मिला म्हाका एक एक दीस दिसता हांव पणजेचेच मेंबर. प्रत्येक ट्रेनिंगेक तेंच्या सृश्टी प्रेजिडेंट म्हाका आपयताच. आनी ह्या कार्यक्रमाक सुद्दां खूब मुश्कील आसलें येवपाक, आयज तरी आयलें. पण चड वेळ घेयना, एक ल्हानशी एक बायलांक प्रेरीत करपाक एक ल्हानशी गोश्ट सांगता आनी मागीर तुमची कार्यावळ सुरू करा. एक ल्हान काणी सांगता, 5 मिनटाची, चड वेळ घेयना. शिवाजीच्या टायमा वेली गोश्ट सांगता, कित्याक म्हाका खूब लागता ती मनाक म्हणून. त्या टायमार एक बायल सदांच शिवाजीच्या किल्ल्यार दूद विकताली. आनी एक दीस ती बायल कितें सांगता जाणा आपल्या शेजाऱ्याक, हांव शिवाजीच्या किल्ल्यार दूद विकपाक वयता आनी म्हाका आयज मातसो उशीर जातलो, म्हज्या ल्हानशा भुरग्याक पळय घरा कडेन म्हणटा. आयज थंयसर शरद पौर्णिमा आसा, हांव सगळें म्हजें तें काम करता आनी येता. 7 मेरेन हांव येवना जाल्यार तूं चल म्हज्या भुरग्याक सांडून, पण हांव कशेंय करून 7 मेरेन पावतलें. ती वता थंय, ते ढोल ताशांचो आवाज आसता किल्ल्याचेर, आनी किल्ल्याचेर एकूच रूल आसता, कायदो आसता. 7 उपरांत कोणें भितर येवप ना, 7 उपरांत कोणें भायर वचप ना. तो रूल सगळ्यांक आसता, शिवाजीकूय आसता, शिवाजीची कोण येता सोयऱ्या तांकां सगळ्यांक, प्रत्येक मनशाक. 7च्या आत आमकां आवय बापूय कशें सांगताले ल्हान आसतना 7च्या आत घरात, तसो 7च्या आत किल्ल्या भायर कोण येवप ना, वचप ना. सो ही जी बायल आसता पळय, तिका ते ढोल ताशाच्या आवाजान जेन्ना ते दार बंद जाता पळय, तो अलार्म वाजता तेंचो, तो आयकूंक येना. मागीर ती कितें करता, ती थंय दारा कडेन वयता म्हटल्यार दार ऑलरेडी बंद आसता. सो ती सगळे कडेन धांवता, दार उगड म्हणटा, आपणाक घरा वचूंक जाय. कित्याक वचपाचें आसता तिका घरा, कोण सांगूं शकता? आवय न्ही. सगळ्यान पयलीं आवयक कितें जाता, भुरगो येता. आतां सुद्दां हांगा थोडी बायलां बसतली, म्हजो भुरगो कितें करता काय घरा, सांजची च्या घेतली काय, आवयचो जीव. सो ताचो लक्ष थंय भुरग्याचेर आसता. ती रडटा, सारकी पांयां पडटा त्या सैनिकाच्या, दार उगड म्हाका वचपाक जाय. कोणूच दार उगडिना. फायनली तिका कितें दिसता जाणा, एक ल्हानशी खोळी कशी आसता आनी थंयच्यान ती देंवपाचो प्रयत्न करता. पण मातसो सुद्दां पांय घसरत न्ही जाल्यार ती पडटली आनी ती मरतली. पण ती कितें करता, ती तें धाडस करता, पांय देंवता ती थंयच्यान. त्रास जाता तिका, कांटे लागता, सगळें रगत येता, तरी ती देंवता आनी ती घरा पावता जाल्यार शेजारी ऑलरेडी भुरग्याक सांडून गेल्ले आसता. ती भुरग्याक घट्ट वेंगेन धरता आनी रडटा. ओके, आमकां दिसतलें की जालें, आवयक भुरगें मेळ्ळें, काणी सोंपली. ना, दुसरे दीस शिवाजी तिका कितें सांगता, गडार आपयता तिका आनी सांगता कितें, काल तूं देंवली पळय तशी म्हाका आयज एकदां देंवन दाखय. ती अशी पळयता सकयल, ना म्हणटा, म्हाका आयज भंय दिसता म्हणटा, आयज आपूण देंवूं शकना. पूण तो सांगता, काल तूं हांगाच्यानूच देंवल्ली न्ही, म्हजो एक सैनीक सुद्दां हें धाडस करना देंवपाक, आयज तूं कित्याक देंवना? सो ती बायल सांगता, काल म्हजें एकूच ध्येय आसलें, म्हाका कशेंय करून कितले त्रास जाले तरी म्हाका म्हज्या भुरग्या कडेन पावपाक जाय आसलें. आयज म्हज्या आयुश्यान कांय ध्येय ना, आयज म्हाका म्हज्या जिवाचो भंय दिसता. ती कोण आसली तुमी सांगूं शकता? हिरकणी. सो आमच्या बायलां मदें, प्रत्येक बायलां मदें हिरकणी आसा, आमी ती जागृत करपाक जाय. पयल्या दिसाची हिरकणी जी कितके त्रास घेवन कशी करून वता, तिका लागलेलें ना की आपणाक कांटे लागता, त्रास जाता जिवाक, आपूण मरतली हाचो विचार करना. पण ती वयता. की दुसऱ्या दिसाची हिरकणी की आसूं, आयज म्हज्या फुडल्यान कांय ध्येय ना. हांव सदांच म्हणटा, एज इज जस्ट अ फॅक्टर, एज इज जस्ट अ नंबर. प्रत्येक बायलान आपल्या समोर एक ध्येय दवरपाक जाय आनी ते ध्येया कडेन चलत रावपाक जाय, कितलेय त्रास जावनी.
येस. सो हे सांगून हांव म्हजे 2 शब्द सोंपयतां. म्हाका JCI पणजीन हांगा आबोली विका बद्दल आपयल्या बद्दल खूब खूब धन्यवाद. आनी एकूच सांगून वयता की प्रत्येक बायलान संवसार सांबाळटा, काम सांबाळटा, भुरगीं सांबाळटा, सगळें सांबाळटा आसतना स्वताचे कडेन लक्ष दियात. सेल्फ केअर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपली आवड जपात, आपणाक कितें आवडटा करपाक तें करात. आनी अशे प्रोग्राम आसता पळय तेन्ना भाग घेया, कित्याक आमची खंय तरी कला भायर सरता, जी आमी लिपोवन दवरता पळय ती एक कला भायर सरता. येस, देव बरें करूं. धन्यवाद वालावलकरजी. शर्मिलाजींनी आत्ता आपल्याला उत्स्फूर्तता दिली, एक छोटीशी गोष्ट सांगितली, पण त्याच्यामध्ये भरपूर घेण्यासारखं त्यांनी दिलं आहे. तर आत्ता आपण कुकिंग कॉम्पिटिशनला सुरुवात करत आहोत. आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अर्धा तास मिळणार आहे. या अर्ध्या तासात आपण आपली जी डिश आणलेली आहे आणि तुम्हाला जो सिरियल नंबर मिळालेला आहे त्याप्रमाणे ती डिश तिथे रचायची आहे. यासाठी तुम्हाला अर्धा तास असेल. मी सिरियल नंबर तुमचा वाचतो, जर चुकला असेल तर नक्की सांगा. 1 नंबर संगीता नागवेकर. कोणी उठू नका, फक्त आत्ता सिरियल नंबर मी सांगतोय तो बरोबर आहे काय बघा. आम्ही स्टार्ट म्हटलं की सगळ्यांनी उठायचं आहे आणि आपल्या कामाला लागायचं आहे. संगीता नागवेकर 1 नंबर, करिश्मा कामटी 2 नंबर, रूपा नाईक 3 नंबर, लक्ष्मी कामटी 4 नंबर, कालिंदी हरवळकर. समजा माझं नाव चुकत असेल घ्यायला तर माफ करा, आणि जर चुकत असेल तर ते सांगितलं तरी चालेल. 6 नंबर कल्पना, 7 नंबर भक्ती कानोलकर, 8 नंबर राजश्री सातर्डेकर, 9 नंबर जिया, 10 नंबर सुषमा कोरगावकर, 11 नंबर शांती कोरगावकर, 12 नंबर लतिका कोरगावकर, 13 नंबर प्रमिला कोरगावकर, 14 नंबर श्वेता, 15 नंबर विनंती, 16 नंबर निलिमा. 16 नंबर निलिमा बरोबर आहे का? निलिमा घाडी 16 नंबर बरोबर आहे. 17 नंबर मुक्ता, 18 नंबर मिताली बरोबर, 18 नंबर. 19 नंबर अवनी गावस, 20 नंबर प्रिया सातर्डेकर, 21 नंबर प्रज्ञा. 21 नंबर कोणाला मिळाला आहे? प्रज्ञा नाव बरोबर आहे, ओके. 22 नंबर विद्या आणि 23 दीपिका बरोबर आहे, ओके. आपण सुरुवात करायला हरकत नाही सृष्टी मॅडम. मी 1 2 3 म्हणू का काय म्हणू? सर्वांनी उभं राहून आपापल्या सिरियल नंबरकडे जाऊन उभं राहायचं आहे.
Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.